इयत्ता 8वी कविता 12वी गोधडी भाग 1. मुलांनो, आज आपण कवी डॉक्टर कैलास दोन यांची गोधडी ही कविता शिकणार आहोत. गोधडी म्हणजे जुन्या कपड्यांचे तुकडे जोडून शिवलेली एक चादर असते. मला सांगा मुलांनो, तुमच्यापैकी कोणाच्या घरी गोधडी आहे का? हो मॅडम, माझ्या घरी आहे. मॅडम, माझ्या घरी सुद्धा आहे. आम्ही ती पांघरूण म्हणून वापरतो. छान. जवळजवळ आपल्या प्रत्येकाच्या घरी गोधडी असतेच. या कवितेत कवीसाठी गोधडी म्हणजे फक्त पांघरूण नव्हे, तर ती त्यांच्या आई वडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक आहे. तिच्यात एक प्रेमाचा, मायेचा स्पर्श आहे. गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेने आणि प्रेमाने जगण्याचा वसा आहे. याची जाणीव ही कविता करून देते. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचाच बोचका. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचाच बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फटक्या धोत्राचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. मुलांनो, गोधडी हे अनेक जुन्या कपड्यांचा वापर करून तयार केली जाते, म्हणजे चिंध्यांपासून तयार केली जाते. परंतु गोधडी ही केवळ चिंध्यांचा बोचका नसतो. मॅडम, चिंध्यांचा बोचका म्हणजे काय? चिंध्यांचा बोचका म्हणजे भरपूर चिंध्या एकत्र करून बांधलेले गाठोडे. गोधडी म्हणजे काही एखादे गाठोडे नाही, किंवा साधे सुधे पांघरून सुद्धा नाही. तिच्यात असतो तो म्हणजे आईच्या किंवा आजीच्या प्रेमळ मायेचा स्पर्श. गोधडीच्या आतील बाजूस अस्तर असते. अस्तर म्हणजे काय, तर गोधडीच्या आतील बाजूस जे कापड वापरले जाते त्याला अस्तर असे म्हणतात. त्या अस्तरामध्ये काय काय असते, तर वडिलांचे जुने धोतर, वडिलांनी आईसाठी घेतलेले लुगडे जुने होऊन फाटल्यावर तेही अस्तरात जोडलेले असते. गोधडीमध्ये आई वडिलांनी वापरलेले कपडे असतात. हे कपडे आपण त्यांच्या अंगावर पाहिलेले असतात. त्यामुळे गोधडी पांघरताना त्यांच्याजवळ असल्यासारखे वाटते आणि त्यातून मिळणारी ऊब ही वेगळीच असते.